नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, सो आपण काल पार्ट बघितला ग्लायकोलिसिसचा, म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. ओके, आणि कशा पद्धतीने आपल्याला एनर्जी मिळते, मी तुम्हाला ती डायग्राम ड्रॉ करून दाखवली होती, ती सर्वांनी ड्रॉ केली असेल. ओके, सो आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा त्याला क्रेब्स सायकल असं सुद्धा म्हणतात. क्रेब्स सायकल. ओके, म्हणजे या पूर्ण सायकल मध्ये काय होतं आपल्याला ते आता बघायचंय. ओके, मग बघा खाली पेज नंबर 13 बघायचंय सर्वांनी. लास्टला सेकंड पॉइंट आहे बघा, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम एंटर द माइटोकॉन्ड्रिया. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जो काही ग्लुकोज होता, ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात झालं होतं, पायरुव्हिक ऍसिड मध्ये, 2 पायरुव्हिक ऍसिड. मग 2 पायरुव्हिक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम्स ए. ओके, मग ऍसिटिल कोएन्झाइम कशात एंटर करतो, माइटोकॉन्ड्रिया. मग माइटोकॉन्ड्रिया मध्ये काय आहे, क्रेब्स सायकल आहे, म्हणजे तो कुठे जाईल आधी, क्रेब्स सायकल मध्ये. ओके, क्रेब्स सायकल म्हणा किंवा ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणा, दोन्ही सेम आहे. ओके, cyclic chain of reaction called as tricarboxylic acid cycle is operated on it in mitochondria. म्हणजे तो कुठे असेल, माइटोकॉन्ड्रिया मध्ये ऍसिड हे सायकल असेल. ओके, acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized. म्हणजे जो ऍसिटिल कोएन्झाइम एचा जो काय ऍसिटिल पार्ट असतो, तो ऍसिटिल पार्ट पूर्णपणे काय होतो, ऑक्सिडाइज होतो. अँड थ्रू cyclical process and molecules of CO2, H2O, NaDH2 and FADH2 are derived. ओके, म्हणजे क्रेब्स सायकल मध्ये तो पार्ट काय होतो, ऍसिटिल कोएन्झाइम एचा पार्ट क्रेब्स सायकल मध्ये गेल्यानंतर जो काय ऍसिटिलचा हा एवढा जो काय पार्ट असतो, या पार्टचं काय होतं, ऑक्सिडाइज होतो. हा पार्ट काय होतो, ऑक्सिडाइज होतो. ओके, आणि त्याच्यापासून काय काय तयार होतं, कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस H2O प्लस NaDH2 प्लस FADH2. ओके, आपण कालच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं, CO2 H2O हे मॉलिक्युल्स ऑलरेडी होते, त्याच्यानंतर NaDH2 पण तयार झाला होता. ओके, 2 NaDH2 आणि 2 CO2. फक्त हे जेव्हा ऍसिटिलचं कन्व्हर्जन होतं, ऑक्सिडेशन होतं, तेव्हा आपल्याला ऍडिशनल काय मिळालं, H2O वॉटर अँड FADH2. ओके, हे आपल्या याचे मॉलिक्युल्स आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर बघा थर्ड पॉइंट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, त्याच्यामध्ये बघा molecules of NaDH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. म्हणजे FADH2 आणि NaDH2 चे आपल्याला पार्टिकल्स तिथे मिळाले किंवा मॉलिक्युल्स मिळाले. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NaDH2. म्हणजे एका NaDH2 पासून ATP चे किती मॉलिक्युल्स मिळाले, 3 मॉलिक्युल्स मिळाले. ओके, एका NaDH2 पासून, आणि एका FADH2 पासून किती मिळाले, 2 आहे आय थिंक. ओके, 2 molecules of ATP from each FADH2, म्हणजे 2 molecules मिळाले ATP चे एका FADH2 पासून. आलं लक्षात, म्हणजे हे 3 प्लस हे 2, म्हणजे 3 प्लस 2 5 ATP चे मॉलिक्युल्स आपल्याला मिळाले. कोणाकडून, या दोघांकडून. ओके, इच मॉलिक्यूल म्हणजे प्रत्येकी मॉलिक्यूल पासून आपल्याला एवढे मॉलिक्युल्स ATP चे मिळाले. ओके, आणि ATP काय असतं तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितले. ओके, त्याच्यानंतर बघा वॉटर मॉलिक्युल्स आर आल्सो फॉर्म इन दिस रिएक्शन. मग ही जेव्हा रिएक्शन होत असते, ओके, या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे याच्यामधूनच वॉटर मॉलिक्युल्स पण काय मिळाले आपल्याला, भेटले. ओके, H2O वॉटर मॉलिक्युल्स हे पण आपल्याला या रिएक्शन मधून मिळाले. त्याच्यानंतर बघा
water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. म्हणजे हा जो काय मायटोकॉन्ड्रिया असतो, या मायटोकॉन्ड्रिया मध्येच ही रिएक्शन होते. ओके. Thus a molecules of glucose is completely oxidized. मग आता इथे पूर्णपणे ऑक्सिडाइज होऊन गेला कोण? ग्लुकोज. ओके. In aerobic respiration and molecules of CO2 and H2O are produced along with energy. ओके. म्हणजे आपल्याला बघा आधी आपण आपल्याकडे काय होतं C6H12O6 प्लस याच्यामध्ये मी तुम्हाला कालच्या डायग्राम मध्ये सांगितलं तर ऑक्सिजन ऍटम्स पण काय होतो मिक्स होतो. ओके. म्हणजे हा काय तुमचा ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये ऑक्सिजन ऍटम्स मिळाला. ओके. आणि त्याच्यापासून काय तयार झालं? कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. आणि आपण आपल्या बॉडीसाठी सर्वात महत्वाची काय आहे? एनर्जी. ओके. आणि ही एनर्जी आपण यूज करतो. ओके. आणि जे रिमेनिंग राहतं CO2, हे CO2 काय होतं? परत एक्झलेशन होतं ना, इनहेल अँड एक्झेल. जेव्हा एक्झलेशन होतं तेव्हा तोच कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल्स आपल्या सेल्स मधून बाहेर टाकला जातो. म्हणजे हा CO2 पण निघून जातो आणि हा H2O चा सुद्धा आपल्या बॉडीमध्ये यूज होतो. ओके. म्हणजे सेल मध्ये. त्याच्यानंतर ही एनर्जी आपण यूज करतो इन दी फॉर्म ऑफ ATP च्या फॉर्म मध्ये तिथे स्टोअर असते. ओके. आलं लक्षात? या पूर्ण प्रोसेस लाच काय म्हणतो आपण? सेल्युलर रेस्पिरेशन. आलं लक्षात? हे बघा सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये तुम्ही नुसती एवढी डायग्राम ही जी काही रिएक्शन आहे ही रिएक्शन जरी लक्षात ठेवली तरी तुम्हाला पूर्ण पार्ट समजेल. रिएक्शन मध्ये काय सांगितलंय? कार्बोहायड्रेटचा जो काही पार्ट आहे C6H12O6 म्हणजे ग्लुकोज आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन काय होतं? मिक्स होतं. त्याच्यानंतर त्यांचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन लास्टला काय मिळाला? CO2 प्लस H2O प्लस एनर्जी आपल्याला मिळाली. ओके. मग ही एनर्जी कशा पद्धतीने मिळाली तर ही पूर्ण सायकल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय होतं? ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिस होऊन 2 पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. 2 पायरुव्हिक ऍसिड पासून 2 पायरुव्हिक ऍसिडचे जो काय ऍसिटिल ग्रुप आहे तो ऍसिटिल ग्रुप काय होतो? ऑक्सिडाइज होतो. त्याच्यापासून CO2 H2 NADH2 आणि FADH2 मिळतो आणि एका NADH2 पासून 3 मॉलिक्युल्स भेटतात आपल्याला ATP चे आणि एका FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स आपल्याला ATP चे मिळतात. आलं लक्षात? आणि ते हे जे काही मॉलिक्युल्स आहे ATP मध्ये जे मॉलिक्युल्स आहे ते आपण एनर्जीच्या फॉर्म मध्ये त्यांचा यूज करतो. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आता तिथे खाली दिलेलंच आहे बघा ऑलरेडी NADH2 आणि FADH2 चे लॉंग फॉर्म दिलेले. ते लॉंग फॉर्म राईट करून घ्यायचे नोटबुक मध्ये. त्याच्यानंतर ATP काय? तिथे ATP बद्दल पण दिलेले बघा. ATP adenosine triphosphate is energy rich molecule. Energy rich molecule आहे and energy is stored in the bonds by which phosphate group are attached to each other. फॉस्फेट ग्रुप अटॅच बघा खाली दाखवलंय बघा. एनर्जी करन्सी म्हटलंय बघा. एनर्जी करन्सी. ओके. म्हणजे तिथे फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. PPP 3 फॉस्फेट ग्रुप तिथे काय आहे? अटॅच आहे. दिस मॉलिक्युल्स आर स्टोअर इन द सेल ऍज पर नीड. म्हणजे आपल्या नीड नुसार आपण ते स्टोअर करतो आणि आपण घेऊ पण शकतो. केमिकली ATP is triphosphate molecules formed from adenosine ribonucleoside. It contains a nitrogenous compound adenine, pentose sugar, ribose and 3-phosphate group. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence ATP is called as energy currency of the cell. Okay. म्हणजे एनर्जी करन्सी म्हटलंय. करन्सी म्हणजे काय? आपण पैसा म्हणतो ना. मग एक प्रकारची ती काय एनर्जी रिच मॉलिक्युल्स आहे ATP म्हणजे ATP मध्ये आपल्याला जेव्हा लागेल. आता आपण बघा बँक मध्ये जातो बरं की नाही. बँक मध्ये ऑलरेडी आपल्याला आपले पैसे असतात आणि ते पैसे आपण घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच आपण पैसे तिथून घेतो. त्याच प्रकारे ATP मध्ये आपल्याला जेवढी एनर्जी पाहिजे आपल्या बॉडीसाठी तेवढीच एनर्जी आपण त्या ATP मधून खर्च करू शकतो. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल बघा आता खाली ती डायग्राम दाखवली. ती डायग्राम मी ड्रॉ करतो. ओके. हे तुम्ही राईट करून घ्यायचे. आता ही डायग्राम दिलेली बघा. ओके. या डायग्राम मध्ये काय दाखवलंय? जो काही ऍडेनिन आहे
ओके. ॲडेनिन म्हणजे दिस इज अ बेन्झिन रिंग. ओके. हे ॲडेनिन बेन्झिन रिंग टाइप स्ट्रक्चर तिथे दाखवलंय. हे ॲडेनिन आहे. ॲडेनिनलाच खाली रायबोज आहे. रायबोज म्हणजे पेंटोज शुगर आहे. ओके. म्हणजे 5, हे बघा 1 2 3 4 5. ओके. या टाइपचं आहे. ओके. 5. ओके. पेंटोज शुगर आहे, त्यालाच या रायबोजलाच फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. PPP. ओके. 3 फॉस्फेट ग्रुप एका वेळी अटॅच होतात. कशाला? या रायबोजला. म्हणजे हे पूर्णपणे स्ट्रक्चर कशाचं झालं? ATPचं. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ ATP. ओके. आता मी तुम्हाला शिकवतोय बरं की नाही. शिकवतोय म्हणजेच काय, याच्यातून माझी एनर्जी काय होते, या ATP मधून माझी एनर्जी काय होते? खर्च होते. ओके. म्हणजे यूज होते. मग यूज होते म्हणजे हा जो काय फॉस्फेट ग्रुप आहे हा काय झाला? एवढा यूज झाला. म्हणजे हा इथून काय होऊन जाईल? त्यांचं जे काय बॉन्डिंग झालेलं आहे त्या बॉन्डिंग मध्ये तो फॉस्फेट ग्रुप डिस्ट्रॉय होऊन जाईल. केव्हा? जेव्हा मी ATP मधून एनर्जी यूज करत आहे तेव्हा. ओके. मी एकाच ठिकाणी बसलेलो आहे बरं की नाही. एकाच ठिकाणी बसलेलो आहे. मग माझ्याकडून जास्त ATP कडून मला एनर्जी घेण्याची काही गरज आहे का? आहे गरज, पण मग कमी प्रमाणात. बरं की नाही. एकाच ठिकाणी आता मी काहीतरी वर्किंग करतोय आणि हार्ड वर्किंग, याच्यापेक्षा आता मी शिकवतो याच्यापेक्षा मला तुम्ही सांगितलं की सर एक पोतं घ्या आणि ते पोतं घेऊन जा कुठेतरी, मला जास्तीचं काय करायचंय? अजून वर्क करायचंय. बरं की नाही. मग तेव्हा बघा आपल्याला लगेच भूक लागते. काय कारण असतं? कारण हे फॉस्फेट ग्रुप काय होत जातात? कमी कमी होत जातात. मग आपल्याला भूक लागते. भूक लागल्यानंतर म्हणजे तुमचं जे काही हे स्ट्रक्चर आता समजा मी शिकवल्यामुळे माझा एक फॉस्फेट ग्रुप काय झाला? पूर्ण संपून गेला ना. फॉस्फेट ग्रुप म्हणजे इथे याचं कन्वर्जन कशात होऊन गेलं? एनर्जी मध्ये. म्हणजे एवढी एनर्जी मी यूज केली. ओके. मग याचं कन्वर्जन, ATPचं कन्वर्जन कशात झालं? ADP म्हणजे ॲडेनिन डायफॉस्फेट मध्ये याचं कन्वर्जन झालं. डायफॉस्फेट म्हणजे इथे किती ग्रुप आहे फॉस्फेटचे? 2च ग्रुप आहे. बरं की नाही. मग 2च ग्रुप आहे म्हणून मला एनर्जी अजून काय करायची? मिळवायची. बरं की नाही. मग इथे लास्टला बघा तुम्हाला इथे दाखवलंय, इथे रेड सिग्नल दाखवलंय बघा. आपली बॅटरी लो झाल्यानंतर कसं मोबाईलची बॅटरी लो झाल्यानंतर इथं रेड दाखवतात. ओके. म्हणजे ADP म्हणजे काय? इथे एक प्रकारची लो बॅटरी, म्हणजे इथे लो होऊन जाते. ओके. एक जरी फॉस्फेट कमी झाला लगेच आपलं शरीर काय होतं? असं थकल्यासारखं, चक्कर येतात आपल्याला. बरं की नाही. मग आपण जेवण करतो. बरं की नाही. मग जेवण केल्यामुळे परत रिॲक्शन होते आणि रिॲक्शन तयार होऊन, कोणती रिॲक्शन होते ती आपण बघितली. ओके. ती रिॲक्शन होते आणि ती रिॲक्शन तयार होऊन आपल्या फॉस्फेट इथं परत नवीन एक फॉस्फेट अटॅच होतो आणि त्याचा परत यूज होतो. देन परत ADP मध्ये कन्वर्जन होतं. परत भूक लागते, परत ATP, परत ADP, असं कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये चेन रिॲक्शन तयार होत असते. ओके. आलं लक्षात. आणि इथे तुम्हाला दाखवले बघा ऑलरेडी ग्रीन मध्ये दाखवले, म्हणजे इथे काय? फुल बॅटरी. इथे 100% झाली बॅटरी आपली चार्जिंग आणि इथे काय 10% असेल किंवा 15% 20% पर्यंत तुमची इथे दाखवली. ओके. बॅटरी खाली दिलेले बघा. ओके. त्या टाइप मध्ये. आलं लक्षात. हे होतं तुमचं एनर्जी रिॲक्शन. ओके. ATP एनर्जी करन्सी म्हटले. इफ देअर इज इनसफिशियंट अमाउंट ऑफ carbohydrates in body due to expansional condition like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. ओके. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नुसतं कार्बोहायड्रेट्सच पाहिजे असं आहे का? नाही. ओके. कदाचित तुमची खूप प्रमाणात एनर्जी काय होऊन गेली? यूज होऊन गेली. बरं की नाही. आता इथे तुम्हाला एनर्जीची गरज आहे. बरं की नाही. आणि त्या टायमाला तुम्ही जर एखादं दुसरं काय अन्न खाल्लं, त्याच्यापासून तुम्हाला समजा कार्बोहायड्रेट्स नाही मिळाले, दुसरे काही लिपिड्स किंवा फॅट्स मिळाले, त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला एनर्जी मिळू शकते. खाली सांगितलंय बघा. वेन कंडिशन लाईक फास्टिंग अँड हंगर, देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे याच्याच प्रकारे प्रोटीन्स आणि लिपिड्स जे असतात ते सुद्धा आपल्याला एनर्जी मिळवून देतात. ओके. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड. आता इथे तुम्हाला डायग्राम दिली ते आपल्याला बघायची आहे. ओके. फॅटी ऍसिड अँड अमिनो ऍसिड आर कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम A. ओके. म्हणजे आता इथे आपण ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये, पायरुविक ऍसिडचं
ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्जन होत होतं. बट जेव्हा प्रोटीन्स आणि लिपिडची गरज असते आपल्या बॉडीला, म्हणजे जर आपल्याला ग्लुकोज मिळाला नाही, मग आपल्याला कशावरती भरोसा ठेवावा लागतो, मग लिपिड्स आणि प्रोटीन्स वरती, आणि ते पण गेलं तर आपण जगू शकणार नाही. ओके. Whereas proteins into amino acid, fatty acid and amino acid are converted into acetyl coenzyme A. म्हणजे फॅटी ऍसिड आणि जे काय अमिनो ऍसिड आहे त्याचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं, आणि ऍसिटिल कोएन्झाइम पासून NADH2 FADH2 and then we have to obtain energy. ओके. या पद्धतीने सुद्धा एनर्जी प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतं. आलं लक्षात? हे सर्वांनी ड्रॉ करून घ्यायची डायग्राम. ओके. सो आता उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघू. ओके. धन्यवाद.